हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आमच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग आहे पुण्यातल्या एका हिडन आणि नुकत्याच सुरू झालेल्या खास ठिकाणाचा. आम्ही आता त्रिमंदिरच्या मागील बाजूच्या पार्किंग एरियामध्ये आहोत आणि इथूनच या आयकॉनिक आणि शांत प्रवासाची सुरुवात होते. इथे भक्तांसाठी स्वच्छ आणि नीटनेटका भोजनालय आहे, जिथे दिवसातून 3 वेळा प्रसाद उपलब्ध असतो. तसेच इथे क्लीन आणि वेल मेंटेन्ड वॉशरूम आहेत. नवं असूनही या जागेची एनर्जी खूप पॉवरफुल आणि पॉझिटिव्ह जाणवते. चला तर मग या हिडन जेमचा अनुभव एकत्र घेऊया. पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले हे शांत त्रिमंदिर आहे. इथे भगवान शिव, श्रीकृष्ण आणि सिमंदर स्वामी यांची एकत्रित पूजा केली जाते. पांढऱ्या मार्बलमधून उभारलेले हे मंदिर साधं, स्वच्छ आणि अत्यंत भव्य आहे. हाय गाइस, आज मी आले त्रिमंदिरला. रिदू, तुला माहिती आहे ते कोणते जय बाप्पा आहे? सांग बरं. कृष्ण आहे ना हे? हे कृष्ण हा, हे श्रीनाथजी. आणि हे बघ, हे कोणते इकडे? तिरुपती बालाजी. आणि हे गरुड देव. त्यांची खूप छान साडी आहे. हो, कोणते जय बाप्पा आहे? मला नाही माहित. भद्रकाली देवी. भद्रकाली देव. मुख्य देवताबरोबरच इथे लक्ष्मी माता, साईबाबा आणि इतर देवदेवतांचीही श्रद्धेने पूजा केली जाते. सर्व श्रद्धांना एकत्र आणणारी ही श्री मंदिरची खरी ओळख आहे. काय रे ते लायन. लायन कसं असते? अशी असते. दिसले तुम्हाला? चला अजून एक लायन दाखवते. हे अजून बघा, अजून एक लायन. तुला आवडलं लायन? हो, रात्रभर हे चालू शकते. चालू शकते. हा. लायनची स्पेलिंग येते का? नाही, बोल ना. माहित ना. LION. तू काय बोलणार आहे तू आता? ओम कृष्ण बोलून दाखव. वासुदेवाय. ओम कृष्णाय वासुदेवाय. हरे रे परमात्मा रे. प्रणत क्लेशनाशाय. गोविंदाय नमो नमः. वाव, गुड गर्ल. मी आता झोपली. झोपते इथे? Wait a minute. इथे झोपायला आली? हो. दाखवते ना. डमरू दाखवणार आहे. ओम करे. आपण ते बघितलंय. तुला माहिती हे कोण आहे? छान आहे ना? हो, खूप आवडलं मोठे तुला? आहे. खूप मोठं आहे. हो, कोण आहे हे? हे जे बाप्पा आहे. श्री सिमंदर स्वामी. श्री सिमंदर स्वामी. त्यांनी नेल पेंट लावले. नेलपेंट लावलंय. चू 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 चू. आहे खाली? खाली बसायला आहे. खाली बघता तुम्ही? मंदिराच्या समोरच एक छोटा लॉन आणि प्ले एरिया आहे. ते पाहताच रिदा तिकडे धावली. लॉनमध्ये बसण्यासाठी खूप छान जागा आहे आणि प्ले एरियामध्ये खेळण्याचे खूप सारे ऑप्शन आहेत.
नंतर लाईट्स लागल्या आणि मंदिर अजूनही सुंदर दिसू लागलं. संध्याकाळच्या वेळी मंदिराचं सौंदर्य खूपच मनाला भावणारं होतं. मार्बलवर पडणाऱ्या प्रकाशामुळे मंदिर खूप सुंदर दिसत होते. संध्याकाळी 7 वाजता आरतीला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. इथे प्रत्येकाला स्वतः हाताने आरती करण्याची संधी दिली जाते. मन शांत वाटावं असं ठिकाण आहे. एकदा तरी त्रिमंदिरला नक्की भेट द्या. थँक यू. आजसाठी